उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। समाजासाठी झटणारा एक झुंजार योद्धा डॉक्टर चेतन नरके। समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणं, गरजूंसाठी धावून जाणं आणि सकारात्मक बदल घडवण्याचा सतत प्रयत्न करणं हेच खऱ्या समाजसेवेचं खरं रूप असून समाजासाठी झटणारा झुंजार योद्धा असल्याचं मत गोकुळ संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी व्यक्त केलं। ते कोतोलीतील समाजसेवक रणवीर उर्फ RC चौगले यांच्या कार्याचा गौरव करताना बोलत होते। कोतोली येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या रणजित चौगले यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची ओढ होती। त्यांनी कोतोली फाटा ते नांदगाव दरम्यानच्या गावांमध्ये RC या नावाने युवकांची संघटना उभी करून समाजसेवेची मजबूत फळी निर्माण केली आहे। आपत्तीमधील मदती व्यतिरिक्त रणजित चौगले यांनी युवकांमध्ये सामाजिक भान जागवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत। वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, जनजागृती रॅली यामध्ये त्यांचा पुढाकार असतो। यावेळी त्यांना आमदार विनय कोरे, खासदार धैर्यशील माने, युवराज पाटील, दादा यांनी मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या। यावेळी समाजसेवक रणजित चौगले म्हणाले, गेल्या 15 वर्षापासून मी सामाजिक कार्यात काम करत आहे आणि गेल्या 5 वर्षापासून मी रक्तदान शिबिर घेत आहे। तर गरजू लोकांना रक्ताचं काय महत्त्व आहे आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील माणसांना की याची उपलब्ध व्हावी त्यासाठी मी रक्तदान शिबिर घेत आहे। आता पावसाळा चालू आहे, गेली 2 वर्षे मी छत्री वाटप केली होती, पण आता पावसाळा चालू आहे त्यामुळं त्यांना काहीतरी द्यावं म्हणून मी रेनकोटची सोय केलेली आणि या रेनकोट देत आहे। आता 350च्या आसपास रक्तदात्यांनी रक्तदान करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला सामाजिक काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, त्यासाठी मी मनापासून आभार मानतो। कोविड काळात मी माझ्या परीने जेवढं काम करता येईल तेवढं मी काम केलेलं आहे। त्यासाठी मला पत्रकार संघाचा कोविड योद्धा पुरस्कार हा मिळालेला आहे। तसेच पर्यावरणविषयक कामं असतील, प्लॅस्टिक हटावचा उपक्रम हातात घेऊन कापडी पिशव्यांचं वाटप केलेलं आहे आणि प्लस वृक्षारोपण मी दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण पण मी करत आहे आणि गरजू विद्यार्थ्यांना ज्यांची परिस्थिती नाही अशांना शालेय साहित्य वाटप जेवढं मला होतं आहे तेवढं मी त्यांच्यासाठी मी काम करत आहे। अनाथ आश्रमामध्ये दरवर्षी मी अनाथ आश्रमामध्ये जातो, त्यांना काय पाहिजे काय नको, काय साहित्य पाहिजे काय नको आणि साहित्य देण्यापेक्षा त्यांना आपल्या लोकांचं प्रेम पाहिजे असते, ते मी जाऊन त्यांच्यामध्ये जाऊन मी वाढदिवस माझा साजरा करत असतो। तसेच वृद्धाश्रमामध्ये पण दरवर्षी मी जात असतो। चेंडा पार्क येथे कुष्ठरोगी धाम आहे कोल्हापूर येथे, तिथे पण मी जाऊन माझा वाढदिवस तिथे पण जाऊन मी साजरा करत असतो। तसेच मला एक आवड आहे की सामाजिक कार्य करायची। सामाजिक कार्य करायला पैसे लागत नाहीत, पण तिथंपर्यंत लोकांच्यापर्यंत पोचून लोकांची कामं कशी होतील याकडे माझं लक्ष असते आणि माझ्या परीने जेवढं काम होईल तेवढं मी या 15 वर्षात अविरतपणे काम करत आहे। अर्पण ब्लड व महालक्ष्मी ब्लड सेंटरच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले होते। यावेळी हनुमान समूहाचे नेते बळवंत पाटील, युवा नेते विजय खोत, रमेश कांबळे, प्रकाश अंगटेकर, इम्रान मुल्ला, सागर पाटील, सचिन चव्हाण, प्रकाश कुंभार, महादेव पाटील, मुरारजी सातपुते, राज गंधवाले, जनसेवा समूहाचे अध्यक्ष बाबासाहेब साळुखे, संदीप गुरव आदींसह पश्चिम पन्हाळा भागातील कार्यकर्ते व सरकार व्हॉइस कार्यकर्ते उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे, कोतोली।